मित्रांनो, कल्पना करा, जर एक सकाळ उगवलीच नसती, जर पहिल्यांदा सूर्याचा प्रकाश या विश्वावर पडला नसता, तर हे संपूर्ण ब्रह्मांड कसं दिसलं असतं? अंधार, नुसता अंधार, ना दिवस, ना दिशा, ना जीवन. आणि आज तुम्ही ज्या रथसप्तमीला फक्त सूर्यपूजा समजता, तो दिवस आहे या विश्वाच्या पहिल्या प्रकाशाचा, पहिल्या आरोग्याचा आणि पहिल्या मुक्तीचा. आज मी तुम्हाला सांगणार आहे रथसप्तमीची अशी पौराणिक कथा, ज्यात रोग नष्ट होतात आणि पाप जळून खाक होतात. रथसप्तमी म्हणजे काय? तर मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना वाटतं रथसप्तमी म्हणजे फक्त सूर्यपूजा. पण सत्य हे आहे की रथसप्तमी म्हणजे विश्वाच्या प्रकाशाचा पहिला श्वास, ज्या दिवशी भगवान सूर्यनारायण आपल्या 7 घोड्यांच्या रथावर आरूढ झाले आणि काळाचा प्रवास सुरू झाला. एका चाकावर भूतकाळ, दुसऱ्या चाकावर वर्तमानकाळ आणि तिसऱ्या अदृश्य चाकावर भविष्यकाळ. तो दिवस म्हणजे अचला सप्तमी, ज्या दिवशी पाप स्थिर राहत नाही, ते जळून भस्मसात होतं. फार पूर्वीची गोष्ट आहे. अहिल्यानगर नावाचं नगर होतं. त्या नगरात यशोमती नावाची एक स्त्री राहत होती. नावाप्रमाणेच ती अत्यंत सुशील, कर्तव्यदक्ष आणि संसारात पूर्णपणे गुंतलेली. गाई, गुरं, शेती, मुले, सून, नातवंड असा सगळा तिचा गोतावळा होता. पहाटेपासून रात्रीपर्यंत तिचं आयुष्य म्हणजे सेवा, सेवा आणि फक्त सेवा. पण मित्रांनो, या सगळ्या धावपळीत तिच्याकडून एक मोठी चूक झाली होती. तिने संसारालाच देव मानलं आणि देवाला विसरली. खरं तर यशोमती कधीच म्हणाली नाही की देव नाही, पण तिने कधी वेळच काढला नाही. ना एकादशी, ना महादेवाला बेल, ना तुळशीला पाणी, ना सूर्याला अर्घ्य. ती म्हणायची, मी राबते हेच माझं पुण्य. पण ईश्वराशिवाय कर्माला दिशा नसते आणि दिशा नसलेलं कर्म फक्त थकवा देतं, मोक्ष नाही. काळ कोणासाठी थांबत नाही. असेच दिवस गेले आणि यशोमती म्हातारी झाली. केस पांढरे, डोळ्यांचं तेज कमी, सांधे दुखायला लागले. एके दिवशी मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होत असतानाच ती ओसरीत बसली होती आणि अचानक तिच्या मनात एक विचार चमकून गेला. मी मेल्यावर मी काय उत्तर देणार? धर्मराज मला विचारतील, तू पृथ्वीवर असताना काय पुण्य कमावलं? आणि तिचे हात तर रिकामेच होते. तिला नरक दिसू लागला. तेलाच्या कढया, नरकात यातना होतात, या सगळ्या तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि ती थरथर कापू लागली, रडू लागली. पण आता उशीर झाला होता. त्याच क्षणी तिने ठरवलं, उरलेलं आयुष्य जरी एक श्वासाचं असलं तरी तो देवासाठी असेल. तिला आठवलं, नगराबाहेर महर्षी वसिष्ठांचा आश्रम आहे, जे त्रिकाल ज्ञानी आणि ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी काठीच्या आधाराने काटेकुटे तुडवत ती अरण्यातून आश्रमात पोचली. वेदमंत्र घुमत होते. महर्षी ऋषी ध्यानस्थ बसले होते. यशोमती ऋषींच्या चरणांवर कोसळली. तिच्या अश्रूंनी वसिष्ठांचे पाय भिजले. वसिष्ठ ऋषींनी डोळे उघडले आणि करुणेने म्हणाले, माते, ज्या क्षणी पापांची जाणीव होते, त्या क्षणी अर्धे पापे नष्ट होतात. यशोमतीने आपले दुःख ऋषींना सांगितले. ऋषी म्हणाले, लवकरच माघ शुक्ल सप्तमी येते आहे. तो दिवस म्हणजे भगवान सूर्यनारायणांचा अवतार दिवस. जर तू त्या दिवशी श्रद्धेने सूर्योपासना केलीस तर 7 जन्मांची पापे नष्ट होतील. यशोमती घाबरून म्हणाली, पण गुरुदेव, मला मंत्र माहीत नाहीत, पूजा येत नाही, तर मी कसे करू? ऋषी म्हणाले, हे व्रत सोपं आहे. भक्तीला मंत्र लागत नाहीत. तू पहाटे लवकर उठ, 7 रुईची पाने डोक्यावर ठेव आणि स्नान करताना सूर्याचं स्मरण कर. स्नान झाल्यावर अंगणात येऊन गाईच्या शेणाने ते अंगण सारवून एक जागा तयार कर. त्या जागेवर गाईच्या शेणाच्या गोवऱ्या पेटवून एक छोटी चूल तयार कर. त्या चुलीवर एक मातीचे भांडे ठेव. त्या भांड्यात गाईचेच दूध तापवायला ठेव. जेव्हा पूर्वेला भगवान सूर्यनारायण आपल्या रथावर आरूढ होत दर्शन देतील,
त्याचवेळी त्या भांड्यातील दूध उकळून वर आलं पाहिजे. ते दूध भांड्याच्या बाहेर ओसंडून वाहू दे. ते दूध वाया जात नाही, तर तो साक्षात अग्नीला आणि सूर्याला दिलेला नैवेद्य असतो. त्या दुधात नंतर तांदूळ आणि गूळ घालून खीर बनव आणि तीच खीर नैवेद्य म्हणून सूर्याला दाखव. सर्वात शेवटी एका तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात लाल फुलं, रक्तचंदन आणि काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण कर. हे व्रत जर तू मनोभावे केलेस तर तुला यमलोकाचे तोंड पाहावे लागणार नाही. यशोमतीने ऋषींना प्रणाम केला आणि ती घरी निघाली. 2 दिवसांनी रथसप्तमीची दिव्य पहाट उगवली. यशोमतीने रुईची पाने आपल्या डोक्यावर ठेवून स्नान केलं. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करत तिने अंगणात चूल पेटवली. पूर्वेला सूर्य उगवला आणि तिने दूध उतू घालवलं आणि सूर्याला अर्घ देखील दिलं. तिने सूर्यदेवाला हात जोडले आणि तिला वाटलं माझं ओझं हलकं झालं. आता मला नरक यातना भोगाव्या लागणार नाहीत. काही काळानंतर तिच्या मृत्यूची वेळ आली. अंधारातून यमदूत प्रकट झाले. त्यांच्या हातात फास, साखळ्या होत्या आणि ते यशोमतीला म्हणाले, चल म्हातारे, तुझ्या जायची वेळ आलेली आहे. त्याच क्षणी अचानक छप्पर फाटलं, प्रखर प्रकाश पडला आणि 4 दिव्य पुरुष म्हणजेच जे सूर्यदूत होते ते तिथे अवतरले. त्यांना पाहताच यमदूत थोडे मागे हटले. सूर्यदूत म्हणाले, ज्या दिवशी हिने रथसप्तमी व्रत केले त्याच दिवशी तिचे जन्माची पापे जळून भस्मसात झाली. आता ती निष्पाप आहे. हिला स्पर्श करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हिचे स्थान आता नरकात नाही तर सूर्यलोकात आहे, जिथे दुःख नाही, म्हातारपण नाही. अशा दिव्य लोकात आम्ही हिला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. यमदूत निरुत्तर झाले आणि सूर्यव्रताचा प्रभाव किती महान असतो हे त्यांना समजले. त्यांनी यशोमतीला लांबूनच नमस्कार केला आणि अदृश्य झाले. सूर्यदूतांनी अतिशय प्रेमाने यशोमतीला उचलले आणि एका दिव्य रथात बसवले. यशोमतीने जाताना आपल्या घराकडे एक शेवटची दृष्टी टाकली. तिला आता कशाची आसक्ती उरली नव्हती. ती आनंदाने त्या अनंत प्रवासाला निघाली. तर माझ्या प्रिय भक्तांनो, ही आहे रथसप्तमीची महती. ही कथा आपल्याला काय सांगते? ईश्वराच्या दारात उशीर झाला तरी चालेल, पण अंधार नसतो. तुम्ही कितीही मोठे पापी असा, पण जर तुम्ही श्रद्धेने ईश्वराला शरण गेलात तर तो तुमचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात तुम्ही सूर्योपासना करायला सुरुवात करा, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातही सकारात्मक बदल होतील. पुन्हा भेटूया अशाच एका रोमांचक आणि दिव्य कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. बोला सूर्यनारायण भगवान की जय.